विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण क्लास 8 जनरल सायन्समधील चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीजचा अभ्यास करीत आहोत. या आधीच्या पार्ट 1मध्ये आपण हेल्थ, व्हॉट इज डिसीज, टाईप ऑफ डिसीज अँड इन्फेक्शन ऑफ डिसीज याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट एज. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या डिसीजचा आपण जो अभ्यास करणार आहोत त्याचे नाव आहे डेंगू. द मॉस्किटो ले द एज ऑफ द वॉटर लॉस प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इंक्रीजेस. द डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीज. द डेंगू इज स्प्रेड बाय द ॲडिस इजिप्ती. This disease is caused by the Den14 virus belong to the type of फेवी virus. विद्यार्थी मित्रांनो, हा जो डेंगू हा जो आजार आहे, हा जो डिसीज आहे, हा आपल्याला एका ॲडिस इजिप्ती नावाच्या डासापासून होतो. आणि ह्या ॲडिस इजिप्ती, कारण डासाचे मॉस्किटोचे अनेक प्रकार आहे, अनेक प्रकारचे डास आपल्या वातावरणामध्ये वावरत असते आणि त्याच्यामध्ये ॲडिस इजिप्ती नावाच्या डासापासून आपल्याला हा डेंगू नावाचा आजार होतो. याचे सिम्पटम्स काय आहे, याच्यात आपण सिम्पटमचा अभ्यास करणार आहोत. ॲक्यूट फेवर अँड हेडकेट, वॉमिटिंग्स, पेन इन द आय सॉकेट इज व्हेरी प्रोमॅटेबल सिम्पटम्स. डिक्रीज द प्लेटलेट्स काउंट, मेनी लीड टू इंटरनल होमरेज. यामध्ये आपल्याला तीव्र ताप येतो, तीव्र डोकेदुखी होते, उलट्या होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे ज्याच्यामध्ये आपले ठेवलेले असते, डोळ्याची जे खोबणी म्हणतो आपण त्याला, ती पार दुखायला लागते. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या ब्लडमध्ये प्लेटलेट्स कमी होते. आपल्याला माहीत आहे ब्लडमध्ये प्लाझ्मा, रेड ब्लड सेल अँड प्लेटलेट्स याच्यामुळे बनलेलं असते. आणि प्लेटलेटची जर कमी झाले तर आपले रक्त पातळ होते, ब्लड पातळ होते आणि त्याच्यामुळे ब्लड आपल्या शरीरामध्ये त्याचा अंतर्स्राव होऊ शकतो. हे अतिशय धोकादायक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या साईडनं एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये असं दर्शवलेलं आहे, या डायग्राममध्ये का आपल्या आजूबाजूला, आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक अडगणीच्या वस्तू असतात. त्यामध्ये पावसाचं पाणी जमा होते आणि पावसाचं पाणी जमा झाल्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये ॲडिस इजिप्तीचे अंडे एग्स तयार होऊ शकते. ॲडिस इजिप्तीचे एग्स तयार होऊ शकते आणि त्याच्यापासून ह्या डासाची उत्पत्ती होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि याची उत्पत्ती जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये होत असते. कारण पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि तो आपल्या आजूबाजूला कुठेही जमा होतो, डबक्यामध्ये जमा होतो, कधी कोण्या भांड्यामध्ये जमा होतो. इथे हे टायर एक उदाहरण दिलेलं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे. याच्यामध्ये ॲडिस इजिप्ती डासापासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर कोणकोणती काळजी घ्यावी याच्यामध्ये दिलेलं आहे. एक, कॉईल वापरायची, मॉस्किटो कॉईल वापरायची. दुसरं, आपल्या घरामध्ये जे काही भांडे असेल त्याला स्वच्छ करून ठेवायचे. पिण्याचे पाणी जे असते, वॉटर कंटेनर आपल्या घरामधलं, त्याला झाकून ठेवायचं. कूलरला क्लीन करून ठेवायचं. विअर द फुल ड्रेस ऑन द बॉडी, पूर्ण शरीरावर पूर्ण कपडे घालायचे. त्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला पडल ऑफ वॉटर असते, पाण्याचे डबके असते, त्याच्यामध्ये गॅसिप फिश म्हणजे गप्पी मासे टाकावे, हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर मॉस्किटो क्लीनरचा स्प्रे मारायचा आजूबाजूला, त्याच्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला असणारे मच्छर, मॉस्किटो हे मरतील आणि त्यापासून आपला डेंग्यूपासून आपला बचाव होतील. हे या चार्टमध्ये दर्शवलेलं आहे. हे चार्ट आपल्याला तयार करायचं आहे आणि आपल्या वर्गामध्ये भिंतीला लावायचा आहे.
यानंतर दुसरा जो आपल्याला दिलेला आहे अतिशय महत्त्वाचा डिसीज तो म्हणजे स्वाईन फ्ल्यू. स्वाईन फ्ल्यू नावाचा डिसीज दिलेला आहे. द इन्फेक्शन ऑफ द स्वाईन फ्ल्यू अक्वायर्ड थ्रू द पिग अँड ह्युमन्स. म्हणून स्वाईन म्हणजे डुक्कर. आपल्या आजूबाजूला डुक्कर असतात. या डुकरामध्ये याच्या विषाणूची निर्मिती होते आणि ते विषाणू जर डुक्कर जर मानवाच्या संपर्कामध्ये आला तर ते विषाणू तो व्हायरस आपल्या मनुष्यामध्ये पोचतो आणि त्याच्यापासून आपल्याला स्वाईन फ्लू हा आजार होतो, हा डिसीज होतो. व्हायरस ऑफ द स्वाईन फ्लू इज स्प्रेड थ्रू द स्क्रिट नोज थ्रोट ऑफ सिल्वा. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीद्वारे होतो. जर आपल्याला स्वाईन फ्लू झाला तर आपल्या थुंकीचं, आपल्या घशातील स्त्रावाचं आणि नाकातील स्रावाचा त्याचीवाली चाचणी केल्या जाते आणि त्याच्यामध्ये स्वाईन फ्लूचे लक्षण आहे का, व्हायरस आहे का याचे निदान केले जाते. आपल्याला माहीत आहे कोविड-19चं सुद्धा हीच एक टेस्ट केल्या जाते अशाच पद्धतीची. आता सिम्पटम्स ऑफ ए स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूची लक्षणे कोणती आहे? डिफिकल्टी इन ब्रिदिंग्स, धाप लागते किंवा श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो. शोर थ्रोट, बॉडी पेन, घसा खवखवते आणि आपलं शरीर पूर्ण दुखायला लागते. अशा प्रकारचे याचे आपल्याला 2 सिम्पटम्स दिलेले आहेत. अनेक सिम्पटम्स आहेत, त्याच्यापैकी महत्त्वाचे सिम्पटम्स आपल्याला 2 दिलेले आहेत. म्हणून स्वाईन फ्लूकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वाईन फ्लू आपल्याला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता स्वाईन फ्लूसाठी त्याचे जे निदान करण्यासाठी, डायग्नोस्टिक करण्यासाठी आपल्या भारतामध्ये 2 लॅबॉरेटरी आहे. एक आहे NIV पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी, आणि दुसरी आहे NICD दिल्ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज. हे दोन लॅबॉरेटरीज आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. आपला स्त्राव घेतल्यानंतर इथे त्याचे नमुने पाठवले जाते, सॅम्पल पाठवल्या जाते आणि तेथून आपलं निदान, याला स्वाईन फ्लू झाला की नाही याचं निदान होते. सगळ्यात पहिले याच्यामध्ये इथं दिलेलं आहे, सगळ्यात पहिले डू यू नो फर्स्ट केस ऑफ द स्वाईन फ्लू रिपोर्टेड इन मॉस्किको इन 2009. मॉस्किको देशामध्ये सगळ्यात पहिले स्वाईन फ्लूचा विषाणू सापडलेला होता. द व्हायरस ऑफ इन्फ्लुएंजा ए H1N1, व्हायरस ऑफ इन्फ्लुएंजा ए H1N1 नावाचा हा व्हायरस आहे आणि मनुष्य जेव्हा डुकराच्या पिकच्या कॉन्टॅक्टमध्ये आला हा डिसीज झालेला आहे. यानंतर महत्त्वाचा जो आपल्या जगामध्ये महत्त्वाचा असा एक डिसीज आलेला आहे, ह्या 50 वर्षामध्ये ह्या डिसीज आलेले आहे. या डिसीजमुळे मानवाचं जीवन अतिशय धोकादायक केलेलं आहे आणि या समोरचा डिसीज आहे एड्स. समोरचा जो डिसीज आहे त्याचं नाव आहे एड्स, अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. धिस डिसीज इज कॉज्ड बाय द HIV. द ह्यूमन immunodeficiency virus. In this disease, victims suffer from the various disease due to the progressive weakness of natural immunity. Diagnosis of AIDS can be confirmed without the test of medical laboratories. The ELISA test is used for its proper diagnosis. The symptoms of AIDS are person specific. याच्यामध्ये आपल्या ह्या एड्स म्हणजे काय होते, अक्वायर इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा एक रोगांचा समूह आहे आणि याच्यामध्ये जो व्हायरस आहे त्या व्हायरसचं नाव आहे HIV. हा जर आपल्याला झाला तर कसा झाला त्याची एक टेस्ट केल्या जाते. त्या टेस्टचं नाव आहे इलिसा नावाची टेस्ट केल्या जाते. इलिसा नावाची आपल्याला टेस्ट केल्या जाते आणि त्याच्यावरून त्याचं डायग्नोस्टिक केल्या जाते का या व्यक्तीला एड्स झाला किंवा नाही, HIV लागण झाली का नाही. यानंतर समोरचं दिला आहे ऑलवेज रिमेंबर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा विद्यार्थी मित्रांनो. ऑलवेज रिमेंबर एड्स डज नॉट अक्वायर ड्यू टू द टचिंग टू
touching to and sharing the food of HIV infected person may be nursing the HIV patient. म्हणजे आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला HIV झाला, एड्स झाला, तर त्याच्यासोबत आपण राहिलो, त्याच्यासोबत आपण जेवण केलं किंवा त्याची आपण सेवा केली तर आपल्याला HIV होत नाही. Acquired behavior with the HIV infected person must be normal. HIV चा व्यक्ती जो असतो, HIV बाधित व्यक्ती जो असतो, त्याच्यासोबत आपण चांगलं बिहेवियर केलं, सर्वसामान व्यवहार असावा, याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. जर आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अतिशय त्याचं ब्लड आपल्या ब्लडशी कॉन्टॅक्टमध्ये आलं तरच आपल्याला हा आजार होतो, अन्यथा होत नाही. HIV was first reported in African species of monkey. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85 HIV infected India acquired through the unsafe sexual contact. जर आपला असुरक्षित लैंगिक संबंध जर आला तरच आपल्याला HIV हा होतो. हे आपण HIV मध्ये आपण एड्सची आपण माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर समोरचा जो आपल्याला डिसीज आहे, इन्फेक्शन थ्रू द ॲनिमल, प्राण्यामार्फत होणारे रोगप्रसार. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोग आहे प्राण्यामार्फत जो होतो, त्याचं नाव आहे रेबीज. This is viral disease is acquired due to the bite of infected dogs, rabbit, monkey, cat, etc. The virus enters the brain via neurons. Hydrophobia is one of the important symptoms of this disease. In this case, the victim shows the extreme fear for water. Rabies is fatal disease. However, the fatality can be prevented by timely vaccines. Before onset the symptoms start to appear within 90 to 175 days of the dog bites. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. नर्वस सिस्टीम्स, ब्रेन व्हाया नर्वस सिस्टीम, इथे एक पॉईंट दिलेला आहे, ब्रेन व्हाया नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जातंतूद्वारे मेंदूमध्ये प्रवेश करतात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट, म्हणजे जलद्वेष. या मनुष्याला ज्याला रेबीज होते त्याला पाण्याची अतिशय भीती वाटते. पाणी जर समोर दिसलं तर तो एकदम घाबरल्यासारखा होतो. आणि मात्र हा जरी प्राणघातक रोग असला तरी आपण जर याची योग्य जर लस घेतली तर त्यापासून आपलं संरक्षण होते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसानंतर दिसू शकते. म्हणजे कुत्रा चावल्यानंतर 3 महिने आपल्याला काहीच वाटत नाही, पण 3 महिन्यानंतर आपल्याला त्याचे लक्षणे दिसायला लागतात. सिम्पटम्स ऑफ द रॅबीज, फेवर फॉर 2 to 12 weeks, 2 ते 12 आठवडे ताप राहतो. त्याच्यानंतर एक्झॅजरेशन ऑफ बिहेवियर्स, अतिशयोक्ती करत वागते. म्हणजे तो कसा तरी बाचायल्यासारखा करते, कसा तरी बडबड करतो. म्हणजे त्याच्यावाल्या वागण्यामध्ये परिवर्तन निर्माण होते. आणि हायड्रोफोबिया हा रोग त्याला जडते, म्हणजे त्याला पाणी दिसलं का तो अतिशय घाबरल्यासारखा होतो. अशा प्रकारचे याचे लक्षणे दिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे आपण 4 डिसीज आता इथं शिकलेला आहोत. पहिला डेंग्यू, पहिला जो शिकलेला आपण तो डेंग्यू. त्यानंतर आपण दुसरा शिकलेला आहोत दुसरा आपण स्वाईन फ्लू पाहिलेला आहे. आणि तिसरा जो आपण पाहिलेला आहे महत्त्वाचा एड्स, जो HIV व्हायरसपासून होतो. आणि चौथा जो आपल्याला पाहिलेला आहे आपण इन्फेक्शन
इन्फेक्शन थ्राऊट द ॲनिमलपासून होतो तो म्हणजे रॅबीज. आणि रॅबीज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हे सगळे जे प्राणी आहे हे आपल्या आजूबाजूला वावरत असते आणि कुत्रा आपल्याला चावणार नाही. आणि कुत्रा जर आपल्याला चावला तर योग्य अशी काळजी घ्यायची आहे. आपल्याला त्याचीवाली व्हॅक्सिन घ्यायची आहे, लस घ्यायची आहे, त्वरित त्याचा इलाज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला आपलं जीवन सुरक्षित करायचं आहे, आपल्याला सेफ राहायचं आहे आणि सुरक्षित राहून आपलं जीवन सुरक्षित करून आपल्याला चांगला अभ्याससुद्धा करायचा आहे आणि समाजामध्ये एक कोणतं तरी मोठं पद प्राप्त करायचं आहे. धन्यवाद. आपण यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.